देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी सद्गुरु निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुनाथा तुमची पाऊले दोन्ही। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा। धर्माचे पालन करणे पाखंडाचे खंडन। काय जास्त सांगत नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे गुरुवर्य दयानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा चाललेला वैष्णव मेळावा, या वैष्णव मेळाव्याचे निमित्त महाराज खऱ्या अर्थानं ही एक बालवाडी आहे। बालवाडीमध्ये जास्त 10वीचा अभ्यास शिकवता येत नाही, कारण त्याला विद्यार्थी सुद्धा त्या पद्धतीचे लागतात। ज्या वेळेस कुठंतरी फक्त कीर्तनाची सेवा आहे 2 तासाची, त्या ठिकाणी महाराज आपण कुठलाही विषय जर घेतला तर तो पुरा करता येतो। परंतु सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांनी वैष्णव मेळावा का घ्यायला लावला, तर बाबांच्या पाठीमागचं एक तत्व होतं की प्रत्येकाला नामाचं महत्व कळलं पाहिजे आणि प्रत्येक साधक या व्यासपीठावर येऊन बोलता झाला पाहिजे। जसं ज्ञानोबा माऊलीला काही कुटाळांनी विचारलं महाराज, म्हणे आमच्या रेड्याचं नाव सुद्धा माऊलीच आहे आणि तुमचं नाव सुद्धा माऊलीच आहे, मग हा रेडा बोलू शकतो का? त्यावेळेस आमच्या ज्ञानोबा माऊलीने त्यांना सांगितलं का बोलणार नाही, त्याच्यामध्ये चैतन्य आणि आपल्यामध्ये जे काही चैतन्य आहे ते एकच आहे, परंतु त्याला थोडीशी बुद्धी परमेश्वराने कमी दिली। परंतु संतांची जर कृपा झाली, दगड बोलतील दगड। चालवलेल्या ज्ञानोबा माऊलीने जड भिंत, कशाची ताकद आहे? ही सद्गुरूची ताकद असते। ज्ञानोबा माऊलीने रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर रेडा बोलू लागला। मग सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणायचे आपण तर रेडे नाही, मग आपण बोलू शकत नाही का? बोलणार, पण कधी कुठंतरी एखाद्या साधूची आपल्यावरती कृपा झाली पाहिजे, आणि ज्या क्षणाला साधूची कृपा होती ना त्या क्षणाला ईडी सुद्धा बोलायला लागतात। हे काही कुणाचं मी सांगत नाहीये, मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो महाराज। खऱ्या अर्थानं तुम्हाला 1 तासाची सेवा पाहिजे होती, तुमच्या बोलण्यावरून आमच्या लक्षात आलं, परंतु हा जो वैष्णव मेळावा आहे हा फक्त नवीन माणसांना इथं 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं व्यासपीठावर बोलण्याचं धाडस तयार व्हावं, आणि या ठिकाणी बसल्यानंतर त्याला पुढच्या वेळेस अजून शक्ती येते की बाबा आपण ह्या वेळेस 10 मिनिटं बोललो, पुढल्या वेळेस मी 15 मिनिटं कसं बोलू शकतो। म्हणून या ठिकाणी आम्ही तास-तास 2-2 तास बोलणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रवचन ठेवत नाही, कारण आम्हाला माहितीये की ह्या एक विषय घेतला तर महाराज तुम्ही 2 तास ना तुम्ही 12 तास सुद्धा त्या विषयावर बोलू शकता, परंतु इथं ती परिस्थिती नाही। आमचे महाराज तुम्हाला बोलले असतील, पण त्यांच्या वतीने मी तुम्हाला माफी मागतो। काय मागतो तर सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, अभ्यासू माणसापुढे नेहमी आपण नम्र व्हायचं असतं, परंतु हा अभ्यास करत असताना ज्यावेळेस चांगदेव महाराजांना आमच्या आळंदीकर मंडळींनी पाहिलं आणि विचारलं
आमच्या मुक्ताईने विचारलं, म्हणे या आश्रमामध्ये या मठामध्ये नेमकं काय चालतंय, हा आरडाओरडा कशाचा चाललाय. त्या वेळेस ज्ञानोबा माऊलीने निवृत्ती दादाने सांगितलं, मुक्ताई चल आपल्याला पुढचा प्रवास अजून भरपूर आहे. पण मुक्ताई हट्टी होती महाराज, बरोबर आहे ना, चुकत असेल तर सांगा. मुक्ताई म्हणजे नाही नाही, त्या मठामध्ये मला जायचे आणि तिथं नेमकं काय चाललंय मला पाहिजे. त्यावेळेस त्या मठामध्ये चांगदेव महाराजांसारखा महात्मा ध्यान साधनेला बसायचा आणि ध्यान साधनेला बसल्याच्या नंतर त्या गावामध्ये जर एखादा ग्रस्त गेलेला असेल, मेलेला असेल, तर त्या ठिकाणी त्या साधूच्या पुढं, त्या चांगदेवाच्या पुढं आणून ठेवला जायचा. आणि हे सगळं मुक्ताबाईंनी पाहिलं. म्हणलं इथं मेलेली मुर्दा आणून टाकली आहे, साधू तर ध्यान साधनेला बसलाय दादा. त्यावेळेस तिथल्या मंडळींनी सांगितलं की ज्या वेळेस हा ध्यान साधण्यातून जागा होतो आणि समोरच्या लोकांना आवाज देतो कोण आहे, त्यावेळेस मेलेले मुर्दे जिवंत होत होती. मुक्ताईने विचार केला, हा मेलेले मुर्दे जिवंत करतो, पण याचं मरण चुकलंय का. हा त्या 84 लक्ष योनीतून, त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर निघलाय का. तर तरी पण आमची निवृत्ती दादा माऊली सांगत होती, मुक्ताई जाऊ दे, काय करायचे, चल आपली पुढं. मुक्ताई म्हणली असं नाही चालत. मी एक आजी त्या ठिकाणी आलती, त्या आजीचं कुत्र मेलेलं होतं. त्या मुक्ताईने विचारलं, आजी तुम्ही काय आले. म्हणले माझं कुत्र मेले. म्हणले मग त्याला जिवंत करायचे का. म्हणे हो. मुक्ताईने फक्त हाड कुत्र्या म्हणलं, कुत्रू सुद्धा उठून पळालं. आणि हे चांगदेवाने पाहिलं. म्हणे एवढी एवढीशी चिमुरडी हाड मानल्याबरोबर कुत्र जिवंत झालं, मग मी मेलेले मुर्दे जिवंत करतो, याच्यात काही नवल नाही. त्यावेळेस मुक्ताईने सांगावं, चांगदेवा हे किती दिवस तू करणार. नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा नागनाथांनी हेच चालवलं होतं. मेलेली माणसं जिवंत करायची, त्यांना सुद्धा कुठंतरी थांबावा लागलं. कारण जे भगवंतानी तुम्हाला एक रीत घालून दिली, ती रीत कुणालाही ओलांडता येत नाही. जो विश्वाचा करता भगवान श्रीकृष्ण या मृत्यू लोकामध्ये अवताराला आला, त्याला सुद्धा तुमच्या आमच्या सारखंच मरण पत्करावं लागलं. तो सृष्टीचा मालक होता. मला सांगायचे काय, मग हा चांगदेव ज्यावेळेस आळंदीला आला, आळंदीला आल्याच्या नंतर ही सगळी भाऊ बहीण सगळी एका भिंतीवर बसवली होती. ती भिंतही आज जिवंत आहे तुम्हा आमच्या दर्शनासाठी. त्यावेळेस आमच्या मुक्ताईने सांगावं, दादा अरे एवढा मोठा चांगदेव, एवढा मोठा तपस्वी आपल्या दर्शनाला आलाय, आपल्या भेटीला आला, याचं स्वागत कसं करायचं. त्यावेळेस माऊलीने सांगावं, मुक्ताई काळजी करू नको, याचं स्वागत पांडुरंग करणारच आहे. त्यावेळेस भिंतीला फक्त माऊलीने आदेश केला आणि ती जड भिंत सुद्धा भर 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 चालली. आणि मग चांगदेव त्या ठिकाणी शरण आला मुक्ताईला आणि विचारलं, मुक्ताई मला काहीतरी मार्ग सांग. त्यावेळेस मुक्ताईला गुरु करून घ्यावं लागलं. किती ज्ञान होतं. आणि म्हणून माऊली सांगते, नामाप्रती तत्व नाही रे अन्यथा आणि वाय आणि कपंता जाशी जणी. महाराज तुम्ही छान दृष्टांत सांगितलं मगाशी की स्वतः राम दगडी टाकीत होता, त्याची दगड बुडत होती. पहिला दगड टाकला, दुसरा टाकला, तिसराही बुडाला. आणि संशय प्रत्येकाला येत असतो. साधा आपण मोटरसायकलवर चाललो आणि आपण कुठेतरी रस्त्यावर घसरून पडलो ना, आपल्याला किती लागले आपण पाहत नाही, मला कुणी पाहिलंय का. आणि हाच भ्रम रामाचा झाला. आणि रामाने विचारलं, हनुमंतराया तू कधी इथं आला. मला पहिला टाकून बुडाला तेव्हाच मी इथं होतो. पहिला बुडाला ना त्याच वेळेस मी हाजिरीला इथं होतो. मग म्हणे असं का होतं. मला याचं उत्तर सांग. देवाने भक्ताला विचारावं, प्रभू रामचंद्राने हनुमंताला विचारावं, हनुमंतराया अरे तुम्ही टाकलेली दगडी तरली, त्याचा सेतू बांधला तुम्ही, पण मी टाकलेला म्हणजे ज्याच्या
पण ज्याने टाकलाय त्याचा दगड का बुडतो? तर हनुमंतरायाने सांगितलं, प्रभू लहान तोंडी मोठा घास घ्यायला लावू नका. हा दगड का बुडला? तर जो देवाच्या हातून सुटला, देवापासून जो बाजूला झाला, त्याला जगात तारणारा कुणी नाही. म्हणून आपण प्रत्येक जण राम नाम काय सांगतो? सत्य आहे. म्हणून विषय आपला येतो की किती जरी आपल्याला ज्ञान झालं आणि किती जरी आपण अभ्यास केला, पण ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. अख्खी ज्ञानेश्वरी जरी तुमची आमची पाठ झाली, पण ज्ञानेश्वरीतलं सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे पहिल्या पानाचा अक्षर जोपर्यंत तुला कळत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचूनही उपयोग होणार नाही. ज्ञान हेच ईश्वर आहे आणि नाम हेच देव आहे. आणि मग हे नाम मिळण्यासाठी नामदेवाला सुद्धा कुठे जावं लागलं? आवड्या नागनाथाला जावं लागलं, ज्याचा 24 तास देवाचा संघ होता, ज्याच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं, ज्याच्या हातचा दूध प्यावं, ज्याच्या हातचा नैवेद्य खावा, अशा नामदेवाला सुद्धा मुक्ताईनेच धडा शिकवला. सगळी मंडळी पाया पडली वारकरी नामदेव महाराजांच्या, कारण मोठ्या घरचं लेकरू हे नाही का नामदेव पांडुरंगाच्या सोबत होता. सगळी मंडळी आळंदीची पाया पडली, मुक्ताई काय पाया पडली का पडली नाही व मुक्ताई? कारण मुक्ताईचा अवतारच एवढ्यासाठी होता की तुम्हाला या जन्म मरणातून मुक्त करण्यासाठी झालेला होता. आणि त्यावेळेस मुक्ताईकडे नामदेवाने पाहिलं आणि विचारलं, ज्ञानदादा कार्टीमुठी आगावच दिसती, नुसती पाहती पण वाकत नाही. मुक्ताई म्हणली, मी कुणाच्याही पाया पडायला मोकळी नाही. म्हणे काय माझ्यात कमी आहे, तू माझ्या पाया पडत नाही का? आता जर आपण महाराजांपाशी बसलो, हात जोडून विनंती आहे बरं का, आणि हा भेद तुमचा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत कितीही प्रवचन करा, कितीही गुरु करा, काही उपयोग होणार नाही. महाराजांच्या पाया पडायचं, शेजारच्या माणसापासून तसंच जायचं. हा भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला काही प्राप्त होऊ शकत नाही. मला आता हान लागली, आता इथं तांबरून पाणी कुणी आणू शकत नाही, पण एखाद्या ठिकाणी जर तुम्ही तांब्या ठेवला तर हा तुमचा भेद गेलेला नाही. आणि हा भेद जोपर्यंत जात नाही तोपर्यंत गुरुला फार उघडून जरी तुम्ही पेले तरी गुरुचं महत्व तुम्हाला कळू शकत नाही. नामदेवाला वाटलं माझ्या कीर्तनात देव नाचतो, माझ्या हातचा नैवेद्य खातो, माझ्यासारखा या जगात भक्ती करणारा पांडुरंगाचा भक्त कोणी नाही. मुक्ताई म्हणली, हड काय तुला देव कळलाय, लय गप्पा मारू नको. हे सगळं भांडण कुठं गेलं? गोरोबा काकांक गेलं माऊली. वयस्कर माणसं असतात ना, घरामध्ये काही भांडण झालं तर गावात एखादा कार्यकर्ता चांगला असतो, त्याच्याकडे आपलं भांडण मिटवा जावं लागतं आणि तो आपल्याला योग्य निर्णय देत असतो. गोरोबा काका मंडळी गेल्याच्या नंतर गोरोबा काकांनी विचारलं, समजून सांगण्याच्या पलीकडे नामदेव गेलेला, याला समजून सांगून सुद्धा जमणार? मग अशी लाईनीत बसवली सगळी. निवृत्ती दादा, ज्ञानदादा, सोपान काका, मुक्ताई आणि शेवटचा नंबर नामदेव महाराजांचा. आणि ज्या वेळेस थापटणं घेतलं, गुरु थापटणं घेतो, जो खरा गुरु असतो ना तो साधकाच्या मस्तकावर थापटणं मारतो. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, महिला वर्ग कान देऊन ऐका. उन्हाळा लागला आणि तुम्ही जर बाजारात माठ आणायला गेले तर वाजून घेता का? त्यांनी किंमत सांगितलेली लगेच उचलिता काय रे? ते वाजून घेता. कसा आवाज आला पाहिजे? आणि बदकुणी आवाज आला तर मडकं कसं आहे? मग किमतीला तुमच्या त्या पैशाच्या माठाला पैशाची किंमत आहे का? अजिबात. माठ बारीक असू द्या पण तो कसा वाजला पाहिजे? खणखण वाजला पाहिजे. पहिलं थापटणं आमच्या निवृत्ती दादावरती पडलं, खणखणीत आवाज. दुसरं थापटणं आमच्या माऊलीवरती पडलं, उपजताच यांनी.
अरे जन्माच्या आधीपासून ज्ञानी, उपजताच ज्ञानी, सोपान काकावर ज्याने भक्तीची पायवाट सोपी करून टाकली, या नामाचं महत्व समजून सांगितलं, अशा सोपानाच्या मस्तकावर थापट न मारल्याबरोबर माठ खणखणीत वाजला. पाळी राहिली मुक्ताईची. अरे ती मुक्तीच होती नाही का? पाठीमागे डोळे झाकून कोण आहे? आणि मुक्ताई खणखणीत निघली. आता बघा, ज्यांनी चोरी केली ना, ज्याने चोरी केली ना माधू महाराज, डिपार्टमेंट काय करतं माहितीये का? आल्यानंतर फक्त चेहरे पाहतं, आणि चेहरे पाहिल्याच्या नंतर बरोबर चेहरा पाहून त्याच्या जवळ जातं आणि चल म्हणते इकडे बाजूला. ते लगेच असं तणतण उडायला सुरुवात करतं. पण ज्याने चोरीच केलेली नाही त्याला भीतीचं काय कारण? डिपार्टमेंट येऊ ना एखादा मंत्री येऊ, कर नाही त्याला डर कायची. नामदेवावर पाळी आल्याबरोबर नामदेव थरथर कापू लागला, डचकला. आणि गोरोबा काकांनी सांगितलं, नामा कच्चा रे कच्चा, नाही गुरु घरचा. बच्चा, अरे बाबा तुला अजून काही कळालेलं नाही, तुला गुरु करावा लागल. मग गुरु तरी काय? अहो भरपूर गुरु आहेत, पण गुरु असा असावा. आमचे बाबा सांगायचे, गुरु असा मिळावा त्याला प्रश्न दोन विचारावे, मी कोण आणि देव कोण. याचं जो उत्तर सांगल तो गुरु करा. आणि मग नामदेवांनी सांगितलं, हे मला मान्य नाही. मग हे भांडण कुठं गेलं? पांडुरंगाकडे गेलं. पांडुरंग गालात हसल्यावर नामदेवाला राग आला, देवा तू पण माझी टिंगल करायला लागला. हा म्हणजे आळंदीकर मंडळी लय मोठे का माझ्यापेक्षा? देव म्हणला, बाळा तसं नाहीये, पण मला काय तू आज ओळखलं नाही. मग म्हणे काय करावं लागेल? म्हणे तुझा किती जरी अभ्यास मोठा असला आणि जरी मी तुझ्या कीर्तनात नाचलो तर या विटेवर आहे एवढा मी नाही. मी कुठं आहे? अरे सुईच्या टोका एवढीही जागा शिल्लक नाही, अशा ठिकाणी मी असतो. आणि हे ठिकाण तुला जर ओळखायचं असेल तर तुला अजून काही गुरुचे पाय धरावे लागतील. म्हणे देवा गुरु कायासाठी करायचा? आता सगळ्यांनी सांगा, सगळ्यांनी गुरु केलेत का नाही? कायासाठी केले हो? देव प्राप्त होण्यासाठी. मग नामदेवाला तर देव प्राप्तच होता ना. मग नामदेवाला काय गुरुकडे जावं लागलं? कारण आपण ज्याला देव म्हणून पाहतो तो देव वेगळाच आहे. आणि मग चराचरातला देव जर पाहायचा असेल तर नामदेवाला कुठं जावं लागलं? आवड्या नागनाथाला जावं लागलं. आता साधू पा कसा भेटलाय, साधू कसा भेटला? ते आवड्या नागनाथाला गेल्यानंतर शांत झोपलेला पाहिलं त्यांनी, आणि त्याचे पायी एका महादेवाच्या पिंडीला लागलेले होते. जय हरी म्हणे, आपणच का ते तुम्ही? पांडुरंगाने सांगितलं आवड्या नागनाथाला जा, आणि त्या ठिकाणी विसोबा केचर नावाचा महात्मा आहे, त्याचे पाय धर. आता हाच बाबा जर महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन झोपला तर मला देव कधी कळायचा? पण दिसतं तसं नसतं. साधू परीक्षा घेत असतो प्रत्येक व्यक्तीची. मग त्या साधूला सांगितलं, म्हणजे महाराज मला तर पांडुरंगाने पाठवलंय, तुमचा अनुग्रह मला पाहिजे. मग म्हणे मला आता काय करावं लागेल? अरे बाळा काय करू नको, तुला अनुग्रह पाहिजे ना, ठीक आहे म्हणे, पण काय कर, तुला ज्याचा राग आलाय ना तेवढा राग शांत करण्यासाठी माझे पाय जिथं पिंड नसेल तिथं ठेव. काय परिणाम झाला हो? ज्या ज्या ठिकाणी नामदेवाने पाय उचलावून ठेवावं त्या त्या ठिकाणी त्या महादेवाची पिंड तयार व्हावी. आणि मग तिथं अहंकार संपला, आणि मग विसोबा केचरांची कृपा झाली. काय झाली हो? काय झाली कृपा? तुमच्यावर झाली ना. पहिली कृपा काय झाली? लावण्या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता करू नये. ही कृपा झाली, एका साधूची कृपा झाली. आणि ही कृपा झाल्यानंतर नामदेवाला जी अवस्था झाली ती अवस्था तुम्हाला होती का नाही? ज्यांना अनुग्रह झाला त्यांच्यासाठी विषय. अवस्था होती का नाही? ती अवस्था झाल्यानंतर 6 महिने 12 महिने 12 वर्षांनी ती अवस्था ज्यावेळेस मूर्ती, त्यावेळेस तुमचा गुरु तुमच्या घरी तुपाची वाटी घेऊन पळतो. कशासाठी? कशासाठी पळतो? कशासाठी पळतो? मग प्रबोध कधी होतो? बोधपुत्र जन्म आला जेव्हा
ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, आणि मग साधू तुम्हाला काय करतो, हात ठेवणी मस्तकी हो, हात ठेवणी मस्तकी, प्रसाद घेऊन केले सुखी, हात ठेवणी मस्तकी. आणि ज्या दिवशी तुम्हा आम्हाला प्रबोध होतो ना, त्याच दिवशी तुम्हाला चराचरामधला देव कळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज या ठिकाणी ज्यांची पुण्यतिथी आहे ते दंडाळे महाराज, ह्या महाराजांचं ज्यावेळेस अवतार कार्य झालं, मला काही एवढी माहिती नाही पण थोडक्यात सांगतो की त्यांच्या जी जन्मभूमी आहे ती कोणतं गाव आहे, सुदुमरे, चाकण आहे. हा बरोबर बरोबर आहे ना, बरोबर. चाकण गावामध्ये त्यांचा अवतार झाला, पण मामाचं गाव सुदुम्र. त्या ठिकाणी हे महाराज तेल्याच्या घरी जन्माला आले. या तेल्याच्या घरी जन्माला आल्याच्या नंतर परिस्थिती गरीब होती आणि या गरीब परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झाले मामाच्या घरी, आणि त्या मामाच्या घरी त्यांचा व्यवसाय गाणं हाकण्याचा होता. बरोबर. तिन्ही समाजामध्ये प्रत्येक साधू प्रत्येक जातीमध्ये अवताराला आलेला आहे महाराज. का आला तर कुठेही असं समजू नये की आमच्या जातीत कुणी संत जन्माला आलेला नाही. आता मगाशी माधू महाराजांनी सांगितलं की येथे पाहिजे जातीचे. जगदाळे महाराज म्हणले मला असा जातीचा भेटावा की मला त्या आमच्याकडून देव काय हे कळावं आणि माझा मोक्ष काय ते हे त्यांनी मला सांगावं, ते साधन मला द्यावं. म्हणून जगदाळे महाराज जे आहेत ना ते सतत 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 आपण जर म्हणतो ना उघडा मंत्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशव माधवा, हे सारखं त्यांच्या मुखामध्ये होतं. परंतु कर्मधर्म सहयोगाने जगदाळे महाराज एकदा त्या भंडारा डोंगरावरती गायी चारत चारत गेले आणि ती गायी चारत जात असताना त्या भंडारा डोंगरावरती त्यांना एक महात्मा दिसला. तो महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जगदाळे महाराजांनी तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि तुकोबारायांनी सहज त्यांच्या मस्तकावरती काय ठेवला, हात ठेवला. मी मगाशी सांगितलं जोपर्यंत साधूचा हात तुमच्या मस्तकावरती पडत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस उगूच शकत नाही. जोपर्यंत तुमच्या मस्तकावरती सद्गुरूचा हात पडत नाही तोपर्यंत तुम्हाला खरा आनंद मिळू शकत नाही. जगदाळे महाराजांच्या मस्तकावरती तुकोबारायांनी हात ठेवल्याबरोबर लक्ष असा प्रकाश त्यांच्या हृदयामध्ये पडला आणि सांगितलं आता याच माफेची सेवा मला शेवटच्या श्वासापर्यंत करायची. पहा कोण कोणाकडे गेला, एक महात्मा एक संत एका संताकडे गेलेला आहे. म्हणून आमचे बाबा सांगायचे आयऱ्या गायऱ्याची संगत करू नये, भिकार भांगारांची. चांगल्यांची संगत करा, चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जगदाळे महाराज ज्यावेळेस तुकोबारायांची सेवा करायला लागले, सेवा करता करता तुकोबारायांच्या मुखातून जी अभंगवाणी बाहेर पडायची, जगदाळे महाराजांना बुद्धी सुचली की आपण हे अभंग काय करू, लिहून ठेवू. त्यावेळेस काय पेन होता का, कागद होता का, झाडाच्या पानाचा कागद करावं, मोराच्या पिसाचा पेन करावं आणि चाऱ्या चुऱ्याचा रस काढून त्याची शाई बनवली. ते जगदाळे महाराज, मला त्यांचं नाव सुद्धा स्पष्ट घेता येत नाही. ह्या महात्म्याने तुकोबारायांचे अख्खे अभंग लिहून ठेवले आणि अभंग लिहून झाल्याच्या नंतर जगदाळे महाराजांनी तो ग्रंथ तुकोबारायांच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं तुकोबाराय बोला अजून काही सेवा. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगावं संतू, नाही का नाव काय आहे, संतू, प्रेमाने संते संतू म्हणायचे. पहा आपल्या लेकराचं नाव जर बाळू असेल ना तर आई आवडीने काय म्हणते, हो हे बाळ्या का, आवडीने. तसं जगदाळे महाराज म्हणला तुकोबाराय आवडीने काय म्हणायची, संतू. बरे बाबा मी प्रसन्न झालो तुझ्यावरती, संतू तुला आज काय मागायचे ते मागून घे.
काय मागावं संतांनी? मगाशी कोणीतरी सांगितलं की संतांकडे गेल्यानंतर काय मागावं किंवा देवाकडे गेल्यानंतर काय मागावं. आमच्या साधू संतांनी एकच मागणं मागितलं, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीने आवडी, हीच माझी सर्व जोडी, किंवा न लगे धनमुक्ती संपदा, संत संग येई सदा. त्यावेळेस आमच्या महात्म्याने काय मागितलं? तुकोबराय माझी शेवटची इच्छा आहे की ज्या वेळेस माझी शेवटची घटका येईल, ज्या वेळेस माझा मृत्यू येईल, त्यावेळेस फक्त त्या मृत्यूतून मला तुम्ही बाहेर काढा आणि 3 मूठ माती माझ्या देहावरती टाका, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. आता मला जास्त माहिती नाही पण तरी सांगतो, तिली समाजामध्ये अग्निडाग दिला जात नाही. आहे का कोणी तिली समाजाचं? आहे ना? 2 प्रकारचे. हा, दोन्ही प्रकारचे आहेत. अग्नी त्या काळात अग्निडाग दिला जात नसेल तर ज्या वेळेस मृत्यू लोकांमध्ये ज्या वेळेस संताजी महाराजांचा मृत्यू झाला, पण त्यावेळेस तुकोबरायांनी एक सांगितलं, म्हणले संताजी बाबा, मरण कुणाचं कधी आजही कुणाला सांगता आलेलं नाही. आपण जन्मतारीख लिहून ठेवली की बड्डे करायला तयार होतो. मला सांगा, मृत्यूची तारीख लिहून ठेवता येते का कुणाला? का लिहून ठेवता येत नाही? क्षणभंगूर नाही देहाचा भरवसा. या व्यासपीठावरती प्रवचन करता करता, कीर्तन करता करता प्रवचन पुरं झालं नाही आणि कीर्तन पुरं झालं नाही, अशी व्यासपीठावर माणसांनी देह ठेवलेली आपण मोबाईलला पाहतोय. म्हणजे आहे का भरवसा? कारण आता जो आपला आवाज बाहेर निघतोय ना, हाच महत्वाचा आहे. दुसरा आवाज निघेल याची सुद्धा गॅरंटी नाही. आपण काही पुरं करू शकत आणि पुरं बोलू पण शकत नाही. म्हणून संताजी बोला, तू आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी वचन दिलं की हे बघ म्हणे संताजी बाबा, जर मी आधी गेलो तर तू माझ्याकडं आला पाहिजे आणि तू जरा माझ्या आधी गेला तर मी तुला 3 मूठ माती टाकायला येईल. आणि कर्मधर्म सहगाने तुकोबराय ज्या वेळेस शेवटच्या क्षणाला त्यांना कळलं की आपलं अवतार कार्य संपले, संतांना जन्म पण कळतो आणि मृत्यू पण कळतो. संत स्वतःहून जन्माला येतात आणि स्वतःहून कार्य झाले की निघतात. आपलं पार 90 वय झालं तरी म्हणतो मला अजून 10 वर्ष. कोणता महात्मा 100 वर्ष लागला आहे का कुठं लिखित? जेवढे साधू संत या पृथ्वी तलावरती धर्माचे पालन करण्यासाठी आले, जो धर्माचं पालन करायसाठी येतो तो जास्त दिवस जगू शकत, कारण त्याचं कार्य झाले की तो निघत असतो. तुकोबरायांना कळलं की आता आपलं कार्य संपलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचे? वैकुंठ गमन करायचे. त्यावेळेस देहू गावामध्ये तुकोबरायांचं कीर्तन झालं. काही चुकलं तर मला माफी करा, परफेक्ट एवढं मी काही सांगू शकत नाही, कारण मी कुठलाही अभ्यास करणारा नाही. शेतामध्ये काम करून मी मागाशी सांगितलं, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, रेड्या बोलू लागला. सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी मी शेतात पाणी धरता धरता हात ठेवला आणि सांगितलं तुला या धर्माचं कार्य करता येईल, म्हणून मी या व्यासपीठावर बसलोय. बरं असा बसलोय की 1 तासाची सेवा माझ्याकडे आली. कशाची ताकद आहे? साधूची ताकद आहे. आणि मग ज्या वेळेस तुकोबरांना कळलं की आता आपल्याला हे शेवटचं कीर्तन करायचंय, त्यावेळेस कीर्तनाला ही सगळी मंडळी टाळकरी उभे राहिले आणि त्या 14 टाळकऱ्यामध्ये संतोजी महाराजांचा नंबर आहे. आणि मग बाकीच्या टाळकऱ्यांना विचारलं, पहा प्रेमाचा माणूस एखाद्या कार्यक्रमात नाही आला ना तर लगेच कुजबूज चालू होती. आज दयानंद महाराज दिसत नाही हो कार्यक्रमात, पारखे साहेब दिसत नाही हो, कारण जी माणसं एखाद्या कार्याला नेहमी येतात पण एखाद्या कार्याला जर नाही आली तर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागतं. भर कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना कळलं की आज संताजी महाराज काय आलेले नाही. लगेच एका शिष्याला सांगितलं, म्हणे जा संताजी महाराजांना घेऊन ये म्हणा, तुकोबरायांनी तुला कीर्तनाला बोलावले. त्यावेळेस महाराज ती सुदुंबरेमध्येच होते. मामाच्या घरी तेलाचा गाणं हाकत होती. निरोप आला की बा तुकोबरायांनी तुम्हाला देहूमध्ये कीर्तनाला बोलवलेलं आहे, तुम्ही काय गाणं हाकताय? कवर हाकायचा गाणं नाही का? बाबा म्हणायचे कवर प्रपंच करायचा. माऊलीने लिहून ठेवलं, दुःख बांधवडी आहे हा संसार,
सुखाचा विचार कवर गाणे हाकता तिकडे तुकोबरायांनी तुम्हाला कीर्तनाला बोलवलंय. संताजी महाराजांनी हात जोडले म्हणले फक्त आता हे अर्धवट गाणं राहिलंय एवढा पुरा करतो आणि मी तुकोबरायांकडे येतो. परंतु वेळ काळ कुणासाठी थांबू शकत नाही. तुकोबरायांचा टायमिंग झाला आणि तुकोबरायांनी विठोबा रुक्माई करता करता ज्यावेळेस तुकोबरायांच्या गळ्यात हार पडला आणि तुकोबरायांनी डोळे मिटवले आणि एकच आवाज टाकला. काय टाकला असेल? आजही त्या तुकोबरायांच्या आवाजाप्रमाणे जर तुम्ही हात मारले ना पांडुरंग ती वेटेवर सोडून तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. पण तो आवाज आपल्याला टाकता आला पाहिजे. आमच्या तुकोबरायांनी आवाज दिला. पंढरीच्या पंढरीनाथा विठ्ठला भेट दे रे कंठ माझा दाटला भेट दे रे कंठ माझा दाटला. हा आवाज हा दोन्ही ज्यावेळेस त्या पांडुरंगाच्या कानावरती गेला ना पांडुरंग लगेच सज्ज झाले. पिवळा पितांबर गगनी कैसा झळकला कैसा झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तुकोबरायाला साक्षात गरुड घेऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेला आहे आणि तुकोबरायाला काय केलं अलगद असं त्या गरुडावर बसवलं आणि तुकोबरायाला ज्या वेळेस वैकुंठाला घेऊन चालले ना त्यावेळेस जमनाडे महाराज त्या ठिकाणी पळत पळत आले आणि आवाज दिला. तुकोबराया तुम्ही मला दिलेलं वचन मला दिलेला शब्द तुम्हाला खरा करावा लागल. त्यावेळेस तुकोबराया म्हणले आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. राम नाम जर घेतलं तर तुम्ही सुद्धा कोणत्या गावाला येणार आहे? आमच्या गावाला येणार आहे. तुकोबराया म्हणले राम नाव घ्या. काय म्हणले तुकोबराया? राम नाम घ्या. हेही जाऊ द्या. ज्यावेळेस तुमचं मोड पडतं 4 बांबू टाकल्यावर उचलल्यावर खांदेकरी काय म्हणतात? राम नाम म्हणतात. राम नाव सत्य म्हणतात. राम नाम सत्य आहे आणि म्हणून जोपर्यंत नामाची ना आपली ओळख होत नाही ना तोपर्यंत देव तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि मग तुकोबरायांनी संताजी बोला जाता जाता आशीर्वाद दिला की तुझं वचन मी पुरं केल्याशिवाय राहणार नाही. बराचसा काळ गेला परंतु त्या संताजी बोलला एकच ध्यास लागला माझा तुकोबा माझे गुरु मला दिलेलं वचन हे शेवटच्या क्षणाला पुरे करतील का. परंतु जसं जसं वय तुकोबा जगनाडे महाराजांचं झालं परंतु आत्मविश्वास होता की जसं मुक्ताईसाठी सुद्धा तुकोबराय आले पुन्हा प्रबोध देण्यासाठी निळोबरायांसाठी सुद्धा तुकोबराय आले माझ्यासाठी सुद्धा तुकोबराय येतील आत्मविश्वास होता. आणि ज्या टायमाला जगदाडे बाबांचा ज्यावेळेस मृत्यू झाला म्हणजे त्यांनी देह ठेवला. साधूला मृत्यू म्हणता येत साधू देह ठेवीत असतो. ज्यावेळेस जगदाडे महाराजांनी देह ठेवला ती नदीच्या काठीवरती स्मशानभूमी होती. ती नदीचं नाव काय महाराज? पापी नदी ना असं काहीतरी आहे. त्या नदीच्या काठावरती एक खडगा काढला आणि त्या खडग्यामध्ये या महाराजांना झोपवलं गेलं आणि अख्खं गाव गोळा झालं. आणि अख्खं गाव कारण तिथं प्रथा होती की प्रत्येकाने 2-2, 3-3 मोठी माती टाकायची असती. परंतु ज्यावेळेस हा विधी करीत होते तिथली मंडळी त्यावेळेस यांच्या तोंडापर्यंत माती आली की ते काय करायचे उठून बसायचे. 1 वेळा झालं 2 वेळा झालं मग आता बाकीच्या लोकांना वाटलं ही भूताटकी आहे का काय. कारण मेलेला माणूस कधी उठून बसला का कधी नाही. मग ही काय भानगडे म्हणजे याचं भूत झालं. अख्खं गाव पळून गेलं. अख्खं गाव पळून गेलं. महाराज काल दृष्टांत महाराजांनी सांगितला खूप छान मला आवडला. मी तो दृष्टांत सुद्धा तुम्हाला नंतर सांगतो. अख्खं गाव पळून गेलं परंतु त्यांचा मुलगा त्या मुलाचं नाव काय होतं महाराज? जगदाडे महाराजांच्या मुलाचं नाव काय होतं? बाळू होतं. बाळू. त्या बाळूला असं वाटलं मोठा मुलगा बाळू होता. त्याला वाटलं अख्खं गाव पळून गेलं पण ज्याने मला जन्म दिलाय तो बाप त्या बापाचं प्रेत
या ठिकाणी आहे. आणि जर काही प्राणी आले तर माझ्या बापाच्या प्रेताचं काय करत्याल, चिंदाडे करून टाकत्याल. म्हणून तो एका झाडावरती जाऊन बसला, प्रेताचं राखण करीत. गाव थांबला का? थांबला का गाव? आणि तुमच्यासाठी थांबेल का? तुमच्या आमच्यासाठी गाव थांबल का? थांबूच शकत नाही. मग आपल्यासाठी कोण थांबल? फक्त आपला सद्गुरू थांबल. यमाच्या यातना होतील बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा तुला एका चक्रपाणी वाचून, एका सद्गुरू वाचून. आणि मग बरोबर रात्रीचे 2 वाजले महाराज, काळोखी रात्र 2 वाजले. आणि 2 वाजायच्या सुमारात जगद्गुरु तुकोबाराय पुन्हा गरुडावर बसून आमच्या जगदाडे महाराजांसाठी 3 मूठ माती टाकली आणि ते प्रेत झाकलं गेलं. कारण साधूने दिलेलं वचन साधू पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा म्हणायचे, अरे ज्या दिवशी तुला अनुग्रह झाला ना, जा, हा श्रीपाद तुला जबाबदार आहे. कोण तुला कच्चं म्हणलं तर माझ्याकडे ये. ही कृपा साधूची असती. म्हणून फार भाग्यवान मंडळी आपण त्यांची पुण्यतिथी करतो. पण हात जोडून विनंती करतो, मी 1000 वेळा तुम्हाला सांगतो, पुण्यतिथीच्या दिवशी पुण्यतिथीचा कार्यक्रम घ्या. तुमच्या सवडीवर परमार्थ करू नका. तुमच्या सवडीवर परमार्थ फलरूप होऊ शकत नाही. अशा सगळ्यांच्या सवडीवर जर संतांनी हे केलं असतं तर मेळ बसला असता का? नाही. म्हणून ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण एकत्र आलो, तर तुमचा सखा कोण? आमच्या एका 10 क्रियाच्या विधीमध्ये एका महाराजांनी दृष्टांत सांगितलं पहा. म्हणजे एक 11 परसाची विहीर होती. एक 11 परसाची विहीर होती आणि त्या विहिरीमधून अख्खं गाव पाणी येत होतं. पण एकदा अशी गंमत झाली की ते जित्राबांना तेच पाणी, माणसांना तेच पाणी, दुनिया भांड्याला सुद्धा तेच पाणी. पण कर्मधर्म सहगाने त्या विहिरीत बादली सोडली की ती बादली मोकळी यायची. कारण 11 परसाची तळ काय दिसत नव्हता. बरेचसे तज्ञ मंडळी आणली त्या ठिकाणी, म्हणजे विहिरीत पाणी पण आहे. 11 वर्षाची रे, आज 20 वर्ष झाले अख्खं गाव त्या विहिरीवर जगले. पण म्हणे असा काय इथं चमत्कार झालाय की बादली मोकळी येते. काय भानगड आहे? त्याच्यातला एक हुशार होता. तो हुशार काय म्हणला माहितीये का? मला सगळं मान्य, तुमचा हा प्रश्न मी सोडवतो, पण म्हणे मी विहिरीत उतरून बघतो की नेमकी काय भानगड आहे. म्हणे अजिबात उतरू नका, इथं काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. सगळी जमली. 2 सख्खे भाऊ होते. अख्खा गाव गोळा झाला आणि रशी टाकली. पण तो जो उतरणारा होता ना, तो मला माझा गावावर विश्वास अजिबात नाही, माझा सखा कुणीतरी या ठिकाणी पाहिजे. मग त्याच्या सख्या भावाला बोलवलं. म्हणले, हे बघ दादा, ह्या गावाच्या कल्याणाकरता मी विहिरीत उतरतोय. माझं जरी काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण तू दोर मात्र सोडायचा नाही, मला वचन दे. जसं संताजी महाराजाला जगद्गुरु तुकोबारांनी वचन दिलं की शेवटच्या क्षणाला मी 3 मुठी माती टाकण्यासाठी येणार, तसं सख्या भावाने वचन दिलं की मी दोर सोडणार नाही, कसलाही प्रसंग येऊ दे. आता गावकरी म्हणले, चांगलं झालं म्हणले, वा, गावासाठी माणूस तयार झाला. 11 परसाचे खोलीत उतरायला नाही का, कोणाचं धाडस व्हायना. बिचारा उतरला. 1 परस राहिलं पाण्याजवळ जायचं, तर त्या विहिरीमध्ये एक माकड पडलेलं होतं. काय पडलं होतं? माकड पडलं होतं. आणि त्या माकडाला असं वाटत होतं की मी ही बादली धरून कुणीतरी मला वर काढावं, माझा मृत्यू जवळ आलाय, पार मी पोहून दमलोय, मला कुणीतरी वर काढणारा भेटला पाहिजे. म्हणून ते माकड काय करायचं, बादली उलटी करायचं आणि यांना बादली हलकी झाली की वर घ्यायची. हे बराच वेळ कार्यक्रम चालला. याने पाहिल्याच्या नंतर हा खाली उतरला आणि माकडाला पाठीव घेतलं. कुणी? जो खराब तळमळीचा असतो ना, मुंडके हलू नका, पाप गुरुच्या माती द्यावा लागते, तेव्हा अनुग्रह होतोय. मी मागल्या प्रवचनात सांगितलं, 10 मोटर चालणारी डीपी जर तुमच्या शेतात असेल आणि तुम्ही जर त्याच्यावर 20 चालवले ना, डीपीचं भजन होते. तिकडे धडाधड डीपी जळती. अधिकारी होणं एवढं सोपं राहिलेलं नाही. तुम्ही नीट राहिले तर ठीक, नाही तर इकडे महाराज उडून जातोय.
फुकट नाही. संतांनी 40 45 30 वर्षामध्ये कार्य उरकलं. एवढं पाप कुणी घ्यायचं डोक्यावरती? कुणी घ्यायचं? कारण संत बोलतात तसे करतात. आपण सारखे करती तात्काळ. ही जी बसली ना मंडळी 5-5 मिनिटं बोलली, ही संतांची कृपा आहे, ही साधूची कृपा आहे. अभ्यास करून कुणी इथं बोललेलं कुणीच बोललेलं नाही, मी पण नाही. मग ज्या वेळेस त्या वानराला एवढा आनंद झाला की बा माझ्या एवढ्या संकटामध्ये फक्त यालाच किंवा आली, खांद्यावर घेतलं आणि रस्सीला धरलं आणि याला वाटलं आता बादली भरली, आता वडायला काय हरकत नाही. जशी जशी बादली वर आली, एक परस राहिला फक्त वर चढायला. पण या माकडाला किव आली, अरे बापरे 10 परस झाले नाही याच्या खांद्यावे, याला किती त्रास झाला असेल. म्हणून माकड्याने काय केली, त्याला माहिती आहे की एक परसाची उडी मारून मी वर जाणार. त्यांनी उडी मारल्याबरोबर म्हणजे भूत आलं भूत आलं भूत आलं, अख्ख्या गावाने दूर सोडला. कुणासाठी उतरला होता? गावासाठी उतरला होता. दूर कुणी सोडला? ज्याच्यावर उपकार केला त्यांनी दूर सोडला. दूर सोडल्याच्या नंतर भावाला माहिती होतं काही झालं तरी मला दूर सोडता येणार नाही. आणि मग भावाने कसा बसा काय केला, त्या भावाला वर काढला. आणि मग भाऊ एका मिरीच्या गाळ्यात पडले. मला माहिती होतं गाव पळकुट आहे, गाव पळकुट आहे. म्हणून चांगला विचार करा. शेवटच्या क्षणाला आपला भावा जरी भांडण असेल ना, तर राजावर ज्या वेळेस तुमच्यावर असं भयानक संकट येईल ना, सक्का भाऊ तुमच्या पाठीमागे राहील, गाव नाही राहणार. म्हणून आपापसा असली भांडणं असेल ना, मिटून घ्या. अजिबात गावावर विश्वास ठेवू नका. हे बोट कापलं, ह्याच बोटाला वेदना होतात, गावाला वर नाही. म्हणून मला सांगायचा विषय की आपल्याला अनुग्रह झाला, संतांच्या वचनाला जागा, नामापासून बाजूला जाऊ नका. विठ्ठल ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी. आणि अनुग्रह पण घेतलाय आणि तंबाखू खाऊन पिचकाऱ्या पण मारतोय. काय सांगितलं अनुग्रह देताना? किती मंडळी तंबाखू खातात अनुग्रह घेतलेली? करा बरोबर आहात, करा बरोबर आहात. सांगितलं नाही का ज्ञानेश्वरी पुढे ठेवून तुम्हाला? आणि काय येतं हरिपाठात उड्या मारता? जो सेवी आपू गांजा तंबाखू त्याशी अंतरला पांडुरंग, असं गाथेमध्ये तुकोबरायांनी लिहून ठेवलं, फुकट लिहून ठेवलं. रोकडा परमार्थ करायचा आहे ना, रोकडाच झाला पाहिजे. भगिनींना सुद्धा मी विनंती करतो, आपल्या पतिदेवाची सेवा करा. नवऱ्याला वेळेवर डबे देत चला. नवरा उपाशी कामाला जातोय, कुठं चालले? तिकडे वैष्णव मेळावा आणि तिकडे सत्संगाला चालले, घरी बस. कारण घरची सेवा आधी व्यवस्थित करा. मुलाबाळावरती चांगलं लक्ष द्या, मुलावरती चांगले संस्कार करा. याच्याही पलीकडे सांगू का, महिला मंडळी पाहिजे तेवढा मेकअप करा, कारण मेकअपचं जग आहे. पण जसा बाहेरून मेकअप करसाल, जसे बाहेरून कपडे चांगले घालसाल ना, तसं अंतःकरण तुमचं पवित्र ठेवा. जरूर मेकअप करा, जेणेकरून आपल्या आईबापाला, आपल्या नवऱ्याला काळिंबा भासणार नाही याची काळजी घ्या. या नाव परमार्थ आहे. साधू संतांचा जन्म कायासाठी झाला अवतार, धर्माचे पालन करती पाखंडाचे खंडन. किती काही पाखंड आहे याचं खंडन करायचं. आमच्या तुकोबरायांना ज्या वेळेस धर्मामध्ये उभं केलं, त्या धर्म मार्तंडाने उभं केलं. तुकोबरायांनी मामाजी बापुढं सांगितलं, वेदांचा तो अर्थ आम्हाशी ठाव, इतरांनी वावा भार माती. वेदांचं गुह्य फक्त आम्हालाच माहिती आहे. तुम्ही डोक्यावर वजी घ्या, हिंडा. तुकोबरायांना खरं तत्व कळलं. लगेच तुकोबरायांनी गाथा डोक्यावर घेतली, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपोचणी. म्हणून साधू संतांच्या घरी देव राबतो, साधू संतांची देव काम करतो. तुम्ही पहा, जनाबाई सारखी भक्ती करायला सांगा, शिका. आमच्या सखूबाई सारखी भक्ती करायला शिका. सखूबाईने धुणं भांडी करावं, एवढं काम करावं तरी सखूबाईला पंढरपूरच्या वारीला मंडळी जाऊन देत नव्हती. दावेली बांधून ठेवायची. बरोबर आहे का नाही? रस्सीनी बांधलं सखूला, आणि सखूने तुकोबरायांनी जसा आवाज दिला तसं सखूबाईने पांडुरंगाला आवाज दिला. देव सुद्धा सखूसाठी काय झाला? सखूच झाला. आमच्या जनाबाईला तर कोणीच नव्हतं.
नाही का? माझ्या जणीला नाही कुणी आणि नाऊ घाली तो चक्रपाणी. माझ्या जणीला नाही कुणी विनी फणी करतो चक्रपाणी. आणि म्हणून जनाबाईचा अभंग पहा तुम्ही. पौर्णिमेचा चंद्रबाई माझ्या अंगणात, पौर्णिमेचा चंद्रबाई माझ्या अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात, पंढरीचा विठ्ठल दळितो जणीच्या घरात. ज्या दिवशी अनुग्रह होतो ना त्या दिवशी तुमच्या हृदयामध्ये पौर्णिमेकडे चंद्र चालतो. जसा चंद्र लगेच मोठा होत नाही, आमुष्याकडून चंद्र पौर्णिमेकडे जातो आणि तिळ तिळ चंद्र काय होतो, मोठा होत चालतो. आणि म्हणून आमच्या जनाबाईला जो अनुभव आला तो जनाबाईंनी मांडला. पौर्णिमेचा चंद्रबाई माझ्या अंगणात आणि पंढरीचा पांडुरंग कुठं जळतोय, जणीच्या घरात. पण हे कधी होतं? जनाबाई काय म्हणायची? गोड तुझे रूप देवा, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप देवा, गोड तुझे नाम, आवडीन गाते देवा तुझे हरिनाम, आवडीन गाते देवा तुझे हरिनाम. देवा तुझं रूप आहे ना एवढं सुंदर आहे, नाही का? सुंदर ते ध्यान उभा विटेवर एवढं सुंदर रूप आहे तुझं, एवढं म्हणजे गोड आहे. मी काय गाते? नाव म्हणली का जनाबाई? गोड तुझे रूप देवा, गोड तुझे नाम, आवडीन गाते देवा तुझे हरिनाम. पुढे काय सांगते ती? कारे विठ्ठला भागलासी उभा विटेवारी, कारे विठ्ठला भागलासी उभा विटेवारी, आवडीन येते देवा तुझ्या राहुळाशी, आवडीन येते देवा तुझ्या राहुळाशी. भगवंता मला किती जरी त्रास झाला तर मी येताना तुझ्या कशी येणार आहे? आनंदाने येणार आहे, आवडीने येणार आहे. तू मला दूर लोटू नको. आणि ही किंवा आमच्या मुक्ताबाईला आली आणि मुक्ताबाई जनाबाईची समजूत काय काढते माहितीये का? म्हणे मुक्ताबाई ऐक जनाबाई, म्हणे मुक्ताबाई ऐक जनाबाई, तुझ्यासाठी विठ्ठल आले पायी पायी, तुझ्यासाठी विठ्ठल आले पायी पायी. जनाबाईसाठी पांडुरंग पाय पडायला. महाराज चांगला विचार करा. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा वैष्णव मेळावा होतो, महाराज 24 तासाची ड्युटी आहे त्यांची, मार्केटला काम करतात आणि ज्या साधकांचा निरोप येईल त्या साधकांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचतात. काय गरज आहे हो तुम्हाला? काय गरज आहे त्या महाराजांना तुमच्याकडे यायची? पण बुडते हे जनन देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून गुरुचं आपण आयुष्यभर जरी सेवा केली तर त्याच्यातून साधक कधी उतराई होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूला धरून राहा. गुरु खुंट्याशी बैसला, 84चे फेरे काय त्याला, जात असत जात, नाही का? सुंदर माझे जाते ग फिरते गरगर. 84 लक्षोनीच फेरेच आपल्याला. हे सुंदर जात मिळालेला देह सुंदर आहे पण तो जातय आपल्याला अर्थ कळत नाही. आणि बाबा सांगायचे भाऊ तो खोंटा असतो जात्याला, नाही का? एक लोखंडी पट्टी असती, दोन्ही थाळ्यावरून असतात, एक लोखंडी पट्टी असती आणि त्याला एक खोंटा असतो. आणि आमची जनाबाई काय करते? सुंदर माझे जाते ग फिरते गरगर, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. पण ते दाणे त्या खुंट्याला चिकटून बसतात. आयुष्यभर जरी जात फिरलं तर खुंट्याच्या चिकटलेल्या दाण्याला कधी वारडा होत नाही. तसं गुरु खुंट्याशी बैसला, 84चे फेरे काय त्याला. म्हणून तुम्हाला जर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहायचं असेल तर सद्गुरूच्या जवळ राहा, त्या तत्वाच्या जवळ राहा. आणि मग माऊलीची ओवी आपल्याला लागू पडेल. आपुली आपण करा सोडवण किंवा हरियाला हाता
मग कैशी भय चिंता सावतो बाबा म्हणतात नामाची या बळे न भिवू सर्वता कळी काळाच्या माता सोटे हाणू. अरे काळावर लात मारण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. म्हणून माऊलीने सांगितलं नाम वापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशी जणी. एकदा सद्गुरूची कृपा झाली ते अनादी काळाचं तत्व जर मिळलं ना काही तीर्थयात्रा करायची गरज नाही. माऊलीने लिहून ठेवलं न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. अहो तो तुमच्याच जवळ आहे. मग अशी भैयानी छान सांगितलं की देव कुठं आहे, देव हृदयात आहे असं वाटत होतं की खरंच आजूक सांगावं पण बेल वाजले की कंडक्टरचं ड्रायव्हरला ऐकावा लागतं. कारण त्याला गव्हर्नमेंटचा नियम असतो घंटी वाजले की थांबायचं आणि डबल घंटी वाजले की पळायचं. बंधन आहे, प्रत्येकाला बंधन आहे आणि ते बंधन कधी तोडायचं. साधं गाडी चालवलं तर आपल्याला बंधन आहे, पुढे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा, पुढे अवघड वळण आहे, वाहन सावकाश चालवा. पण आम्ही जर रगीलगत गेलो तर टांगा पलटी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणाचाही पलटी होऊ नये. म्हणून आज ज्यांची पुण्यतिथी खऱ्या अर्थानं सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करून हा कार्यक्रम चाललेला असतो. मी पुन्हा महाराजांना धन्यवाद देतो की असेच कार्यक्रम टिकून राहू द्या. फक्त एकच विनंती आहे, तिथीलाच कार्यक्रम घ्या. कारण मी परत आता काही सांगणार नाही. माझी ही दुसरी वेळ आहे, तिसऱ्यांदा मला सांगायला. भले काही अडचण येऊ द्या, आपल्या दारापुढं करा पण तिथीला खूप महत्व आहे. का महत्व आहे? ज्या दिवशी साधू देह ठेवतो त्या दिवशी आमुष्या असली तरी त्या तिथीला महत्व असतं. म्हणून शक्यतो कार्यक्रम आपले तिथीला व्हावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो. झालेली सेवा माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा यांचे चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व बसलेल्या संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. बोलता शक्यतो चुकीचं बोलत नाही. पण तरी जर कोणाला काही वाटलं असेल वा हे थोडेफार बोलले तर बाबा सांगायचे की एक शेतकरी असतो आणि तो राखण करीत असतो. काहीतरी खडबाड वाजतं म्हणून तो काय करतो, गुपनी दगड सोडतो आणि नेमका त्याच्या डोक्याला लागतो आणि तो माणूस चक्कर येऊन पडतो. त्याला एवढा राग येतो पण दगड किती मोठा होता पार जातो. त्यावेळेस तो सोन्याचा गोळा असतो. तो म्हणतो आज योग मारला असता तरी बरं झालं असतं. तसे हे सोन्याचे गोळे आहेत, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, हे अमृताचे जोडे आहेत. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. संध्याकाळी बरोबर 6 ते 8 वाजता गुरुवारी हरिभक्त परायण दयानंद महाराज भोसले यांची कीर्तन रूपी सेवा आहे आणि त्या कीर्तनातून तुम्हाला अजून या साधूचं महत्व ऐकायला मिळेल. अजून तुमच्या हिताचं काय असेल ते ऐकायला मिळेल. म्हणून या संधीचा लाभ कुणी सोडू नये एवढीच विनंती करतो आणि सेवेला सोलपेराम देतो. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम